नमस्कार शेत शिवार परिवार. आज आपण बोलणार आहोत एका अशा झाडाबद्दल ज्याला आपण कल्पवृक्ष सुद्धा म्हणून ओळखतो. ते झाड म्हणजे नारळ. नारळ हे फक्त एक फळ नाही, तर संपूर्ण जीवनाशी जोडलेलं झाड आहे. समुद्र किनाऱ्यालगतच्या भागात उंच, सडपातळ आणि सदाहरित दिसणारं हे झाड हजारो वर्षापासून मानवाच्या उपयोगात आहे. नारळाची उत्पत्ती नेमकी कुठे झाली यावर थोडा वाद आहे, पण बहुतेक संशोधनानुसार ते इंडो पॅसिफिक प्रदेशात म्हणजेच आग्नेय आशिया आणि पॅसिफिक बेटांमध्ये नैसर्गिकरित्या विकसित झाले असावे असे मानले जाते. समुद्राच्या पाण्यावर तरंगत जाऊन त्याची बीज दूर दूर पसरली आणि त्यामुळे जगभर त्याची लागवड सुरू झाली. आजच्या घडीला जगात सर्वाधिक नारळ उत्पादन करणारा देश म्हणजे इंडोनेशिया, त्यानंतर फिलिपिन्स आणि भारत यांचा क्रम लागतो. दुसरीकडे काही थंड हवामान असलेल्या देशांमध्ये नारळाची लागवड अत्यंत कमी किंवा जवळजवळ नसते, कारण नारळाला उष्ण आणि आर्द्र हवामानाची गरज असते. भारतामध्ये नारळाची सर्वाधिक लागवड करणारे राज्य म्हणजे केरळ. नारळाची भूमी म्हणून ओळखलं जाणारं केरळ या पिकात आघाडीवर आहे. त्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांचा नंबर लागतो. तर कमी लागवड हिमाचल प्रदेश किंवा जम्मू काश्मीर सारख्या थंड प्रदेशांमध्ये होते. नारळाचा सर्वाधिक वापर करणारा देश पाहिला तर तो भारत आणि फिलिपिन्स आहे. भारतात तर प्रत्येक धार्मिक विधीमध्ये स्वयंपाक आणि आयुर्वेदात नारळाला विशेष स्थान आहे. जगभरात सुमारे 90 पेक्षा जास्त देशांमध्ये नारळाचा वापर केला जातो. आता प्रश्न येतो की नारळापासून काय काय बनतं. आपण सर्वांना नारळाची चटणी, खोबरे, तेल माहिती आहेत, पण याशिवाय जगात अनेक वेगळे पदार्थ बनतात. जसं की कोकोनट शुगर म्हणजे नारळाच्या फुलांच्या रसापासून बनलेली साखर, कोकोनट व्हिनेगर, नारळाचे दूध आणि क्रीम जे आंतरराष्ट्रीय पदार्थांमध्ये वापरलं जातं, नारळाचे चिप्स, नारळाचे पीठ जे ग्लुटेन फ्री आहारासाठी वापरलं जातं. इतकंच नाही तर नारळाच्या करवंटीपासून कोळसा, हस्तकला वस्तू आणि दोरी सुद्धा तयार केली जाते. नारळाचं झाड पूर्णपणे उपयोगी आहे. त्याची पाने छपरासाठी, खोड लाकडासाठी, करवंट्या इंधनासाठी आणि पाणी म्हणजे नैसर्गिक एनर्जी ड्रिंक म्हणून वापरलं जातं. नारळाची उत्क्रांती ही निसर्गाची एक अद्भुत देणगी आहे. समुद्राच्या लाटांवर तरंगत तरंगत हजारो किलोमीटर प्रवास करूनही त्याचं बीज जिवंत राहतं आणि त्यातूनच उगवतं ते नवीन झाड. हे खरंच एक आश्चर्य आहे. म्हणूनच मित्रांनो, धन्यवाद.